इचलकरंजी मतदारसंघातील शेतकरी आवाडे यांच्यासोबत राहुल घाट। महापुराच्या काळात जवार साखरच्या माध्यमातून उभा ऊस पीक तोडून आवाडे यांनी शेतकरी व पशुपालकांना आधार दिला। पूरग्रस्त छावणीतील माणसांना जेवणाबरोबरच लहान मुलांना दुधाची सोय करून आपुलकीचं नातं निर्माण केलं। मतदारसंघातील शेतकरी हा आवाडे यांच्यासोबत असून राहुल साहेब हे निश्चितच विजयी होणार असा विश्वास राहुल घाट यांनी व्यक्त केला। पाहूया पुढे काय म्हणतात राहुल घाट। आज विधानसभेची इलेक्शन ही घातलेली आहे। आज ह्या इलेक्शनमध्ये आदरणीय श्री राहुल आवाडे साहेब उभे आहेत। नुसता ते उभे नाहीत, त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून ते उभे राहिलेले आहेत। आज जर त्यांच्या कामाचा जर सांगायचं असेल तर एक दिवस आम्हाला पुरणार नाही त्यांची कामाची पद्धत किंवा काय। त्यातल्या ठराविक दोनच गोष्टी मी आपल्याला सांगतो की 2019 असू दे, 2023 असू दे, 2024 असू दे, ज्या वेळेला इचलकरंजीवरती महापुराचं जे संकट आलेलं होतं, त्या महापुराच्या संकटामध्ये माणसांना किंवा आपल्या लोकांना कोणीहीसुद्धा निवारा देऊ शकते, कोणीही काही करू शकते। पण जे मुकी जनावरं होती त्यांची सगळ्या जनावरांची आमच्या गावभाग परिसरापासून ते चंदूर रोडपर्यंतचे सगळ्या परिसरातील जनावरांना एका ठिकाणी छावणीमध्ये आम्ही ठेवण्याची व्यवस्था केली होती। आणि छावणीमधलेच नाहीत तर गावातले असंख्य, कारण पूर आल्यामुळे सगळ्या नदीकडची सगळी गवतांची सगळी गवतं सगळी बुडली होती, वैरणी काय नव्हत्या। त्यावेळेला राहुल आवाडेंनी आपल्या जवार कारखान्याच्या माध्यमातून रानात असलेला उभा ऊस जेवढा लागेल तेवढा ऊस त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। आणि तेच नव्हे तर ज्या वेळेला पूर आल्यानंतर लोकांना आम्ही स्थलांतरित केलो, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या केंद्रामध्ये आम्ही त्यांना ठेवलं होतं। रोजचं जेवण हे फक्त आणि फक्त प्रकाश आवाडे साहेब आणि राहुल आवाडे साहेबांनीच दिलेलं आहे। आणि हे आत्ताच नाही, इलेक्शन आहे म्हणून केलं असं नाही आहे। गेली 2019 ते 24-25 आणि 2005चं मागचं पण मी सांगतो, आणि त्या गोष्टीला सगळा साक्षीदार म्हणून मी स्वतः आहे। आणि ह्या वेळेला टोटल आम्ही लोकांची जर केलं, जेवणाचा जर हिशोब आम्ही जर घातला तर 40 ते 42 हजार लोकांना आम्ही रोजचं सकाळ संध्याकाळाने सकाळचा नाश्ता सकट आम्ही जेवण दिलेलं आहे। अहो, लोकांना पण मोठ्यांना जेवण देता येतं आहे, पण लहान मुलांना सकाळी 7ला दूध आणि बिस्किट देण्यापासून हे काम राहुल आवाडेंनी केलेलं आहे। आणि ह्या सगळ्या लोकांची, ह्या जनावरांची पुण्य ही राहुल आवाडेंना ही लागणारच आहे। त्यामुळं राहुल आवाडे 100% निवडून येणारच आहेत। महानकरी न्यूजसाठी सुभाष पस्मेसह विकास लबाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।